सगळ्यांना नमस्कार. हाय. चाललंय अपूर्वाचं म्हणलं चुलीवर बेत चाललाय. काय चाललाय काय माहिती. चाललाय तयार करायचा. काय चाललंय अपूर्वा? वांग्याचं भरीत चाललंय, वांग्याचं भरीत. बरं चुलीवरचं वांग्याचं भरीत म्हणजे एक नंबरच लागतं बरं का. आता बऱ्याच दिवस झाला दाजी तर काही सोशल मीडिया येत नाही, पण आता 4-5 दिवस झालं दाजी घरीच आहे. आपलं घरचंच काम करतोय, मसाल्याचं काम, गिरणीचं काम, आपलं दळायचं हे ती. बाहेरचं काम बंद केलंय दाजीने. जायचं बंद केलंय म्हणजे जरा काय झालं, आवक कधी आहे ना परवडा ना काय व्हाय ना. बाहेर कामाला जायचं म्हणल्यानंतर मग परवडा ना ते खर्च होतो तिथे. पण म्हणलं चला हाय 4-5 दिवस घरी, तर आपलं म्हणलं बाहेरचं कामाला बसतो तर आपली घरची कामं केली पाहिजे ना. तर आज म्हणलं आपल्या भावा बहिणीला बेत दाखवा म्हणून म्हणलं अपूर्वा बसली चुली पुढं. आता बायकोचं तुम्हाला माहिती आहे, सकाळपासून ब्लाऊजचं काम चलतं, तिचा ती दमून. दाजीला काय मसाला काय दळणं आले तर दाजी मग बाहेर घरी असलं की मग नाही होत तिला त्रास. दाजी दळतं मग दळणं, मसाला कुटतोय, सगळं शिकवलं बायकोने, असं काही नाही. तर ती काय शेवण्याचं चाललंय आपलं काय, वांगी भाजल्यात, वांगी चुलीत लय बारीक. भाजा नाही किती वेळ झाला. कांदा भाजा ना. हा. अरे मग एवढं तेल टाकायचं त्याला भाजायला, सगळं नकळत तेल टाकावं लागतं त्याला, केव्हा भाजतो कांदा. एवढं तेल टाकल्यावर केव्हा भाजायचा. मग आता अपूर्वाला सगळा स्वयंपाक येतोय, असं काही नाही, पण आता हळूहळू त्याला तळून घ्यायचा म्हणजे चांगलं होईल लाल. असं का. हा. तेल गरम झाल्यावर भाजून ना मग. ठीक आहे, सगळं मटेरियल काढलं इकडं. भरीत करून घेतलंय वांग्याचं. हा बरी चोरून ठेवलंय वांगी. आता हे शिवण्याचं काय सेपरेट काम चाललंय का काय कळणार नाही होय. तिला खायचंय मिठाचं. हा बघा तिकडं मिरची, टमाट, कोथिंबीर इकडून कढीपत्ता ठेवलाय. कढीपत्ता, तुम्हाला खायचे कसं बा मिठाचं? मिठाचं बरीच हा. खाऊ ना. बघा तुम्हाला पण भाजी द्या. कांदा चाललाय भाजायचा. भाजू दे ना का लगेच टाकायचं. कांदा भाजून दे ना, भाजला नाही अजून. भाजतेच मी भाजू दे, कांदा. डाळ कांदा नाही चाललंय, ती बरीच चाललंय का. बघा इकडं बायको दमून गेली तर झोपली. तिकडे बसली मी बावळल्या का मी बसले काठी मला एखादं दोन दिवस झाला काय पाऊस नाही आहे का नाही. बसूच वाटत ना मला, पाठच माझ्या. तू करते ना मला आनंद असावा, पण मी करते ना तुला बी असावं. काढलं तसं नाही वाटत. त्याला हरू उठलाय खाते करते माझी यात्रा ते ती का करण्या बाजू माहिती. तर काय होतं मध्येच फोन येते त्याच्यामुळे कट करावं लागत आहे. तर हो का, आता तुम्हाला दाखवतो अपूर्वा चाललंय. टमाटर टाकलंय, कांदा टाकलाय. खाऊ वाटलं होतं.
चुलीवरचं मस्तपैकी भरीत एकच नंबर लागते बघा खायला. शिवने बाद झालं ना आता, करू टाकते वांगी. वांगी बाद झाली ना आता, झालं ना तुझ्या पुरता आता, उद्याच्याला खावा. टाकते ना. अरे बास कर, तुझ्या पुरतं झाले ना 2 वांगी आता. एक टाकते. टाक बाबा. मी लय खाते वांग्याचं भरीत. टाकायचं त्याला. आता लय वेळ ठेवते म्हणजे चांगलं शिजन. आता शिजून द्यायचं जरा त्याला गडीभर, म्हणजे एकदम भारी चवदार. कांदा चांगला शिजून. अजून जरा चकचक दाढी पिढी केली बसली. 4-5 दिवस झालं दाढीच नव्हती केली. आता काय ते दाढी करायची सवय लागली तर आता भाऊ बहीण म्हणतात दाजी जरा व्यवस्थित राहावा, चांगलं राहावा. हो. सगळं तुम्हाला देवाच्या दयेने सगळे. आणि मग असं काय येड्यागावळा मोकार. त्याच्यामुळंच कसं आहे जरा व्यवस्थित राहतोय दाजी. जरा फक्त येणे शिव गेलाय फक्त. आता काय करणार. देवाने दिलं. नाही ॲक्सिडेंट झाला होता दाजीचा माझं, त्याच्यामुळे ही आता तर बरंच झालंय बरं का आता. पण ती होऊन तर दिसणारच आहे ना ही, आहे का नाही. ती मोठा जखम झालेली आहे ना ती बुजती, पण ती पण तशीच राहते ना. फुली फुली दिसती डायरेक्ट. पिलूचं काय चाललंय का. ती ग्रेनीची गेम खेळत बसते. बघा सोमवारी शाळा उघडणार आहे. आहे मजा, तुम्हाला सुट्टी आहे तोपर्यंत 2 दिवस. आज कोणवार आहे, आज गुरुवार आहे नाही का. आमच्या दोघींचीच उघडणार आहे, शिवणीची नाही. तिची उघडणार आहे पर तिचं त्याचे ऍडमिशनच चालतात. बाकीच्या आता नवीन ऍडमिशन चालणार तिथं इंजिनिअरिंगची. चांगला महिना त्यात जायचा, मग महिन्याने चालू व्हायचं तिचं कॉलेज. मग आता सोमवारपासून जाते शिवन्या अपूर्वा त्यांची शाळा चालू होईल. भाकरी बिकरी गेल्यात का.
सगळं तयार आहे. पण मी काय आज आराम केला चांगल्यापैकी. जे झोपलं 12-1 वाजता, थेट 4-5 वाजताच उठलो. मसाला आला कुटायला, मसाला दिला कुटून 2-3 किलो. तिकडं नळी आहे ना, कुठं आहे का इथे? चूल लवकर पेटत नाही. येतं ना सरपण. आता काय फोडलंय सरपण. पावसा पाण्याचं काय होतंय, सरपण आहे ना ती ओल पेटत नाही मग दूर. पाहिल्यासारखं येतच नाही तर होता काय. बायको ब्लाऊजचं दिवसभर सत्तरीचं ब्लाऊज शिवायचं आणि मग दाजी कुठल्या बाहेर कामाला मशनी आणल्या. त्याच्यात ऑर्डर बी यायला लागल्यात भावानं बहिण. काय सांगायच्यात तुम्हाला. हा? आता मध्ये मध्ये हे लई लोड झाला मसाल्याचा. कुटायला भरपूर मसाला यायला लागला जळणं आणि त्याच्यामुळं मग ते टायमिंगच मिळाला ना मसाला बनवायला. आणि त्याच्यात आता काय झालंय, मसाल्याचे ऑर्डर आल्यात बऱ्याच. आणि मग बघू मसाला कुटावा लागेल आता परत आणून. आणि त्यात काय झालंय, रेट लय वाढल्यात. मिरचीचं रेट वाढल्यात, सौद्याचं रेट वाढल्यात, खोबरं वाढलं, काय जे सामान लागतंय सगळं वाढलंय. धन हळकुंड कुठं काय त्याला सामान बरंच लागतं ना. लसूण आता तुम्ही बघितलं माग आपण भरपूर असं कांद, काळा मसाला बनवायसाठी कांद, लसूण भरपूर सगळं आणलं होतं. पण आता संपल्यावर ती काय मध्ये लय लोड व्हायला लागला. जेवढा मसाला आपण तयार केला तेवढा दिले आपला संपला देऊ. आता मस्त ऑर्डरी आल्या तर पण काय करावं, डोकं चालणार ना मग. आता हा नावा बनवा, त्याच्यात ही दाजीचं बाहेरचे काम आलं काम की जावं लागतं दाजी. वांगी काय होते एक वांग टाकलं ना तिने. मग मी तर त्याच्यावर लाकडं रचते काय, त्यामुळे चूल पेटत नाही काय ना. भाजलंय का बघ कशाने काढ. भाजून आता उठ. गेला चिमटा. भाजलंय थांब जरा आता गरीब ते म्हणतात इकडून राहिले भाजायचं. चला काय भावानं बहीण आता का चाकलंय बरीच चुलीवर. चाललंय. हा आता जेवण करायचं गडी बरा मस्त पैकी असं. आता जेवणाचं बेत काय आपण बंदच केलंय, अलीकडे टाकायचं त्याच्यामुळे काय. चला मग बाय बाय.